माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांच्या विजयी संकल्प यात्रेला आसेगाव सर्कलमध्ये मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद। वसमत तालुक्यात विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना अनेक नेते आपापल्या परीने प्रचाराला लागले असून माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांनी सुद्धा विजयी संकल्प यात्रेची सुरुवात केली असून आज विजयी संकल्प यात्रेचा पहिला दिवस आणि या यात्रेला हजारोंच्या संख्येने जनसमुदाय जमला होता। आसेगाव सर्कल मधील हा जो जनसमुदाय मोठ्या उत्स्फूर्तपणे दांडेगावकर साहेबांच्या पाठीमागे राहण्याचा निर्णय सुद्धा यांनी या विजयी संकल्प यात्रेमध्ये घेतला। हजारो कार्यकर्त्यांसह आसेगाव सर्कल मधील मतदार महिलाही यावेळी मोठ्या संख्येने हजर होत्या। आसेगाव सर्कल मधील जनतेने सुद्धा विजयी संकल्प यात्रेमध्ये वसमत विधानसभेवर तुतारीच वाजणार असा निर्धार केला। एकंदरीतच आसेगाव सर्कल मधील जनता ही माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकरांचे हात बळकट करत असून विजय संकल्प यात्रेला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष दौलत कुंभाड, उपाध्यक्ष सत्यनारायण बोखारे, राजेश इंगोले, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे संकेत इंगोलेसह हजारो कार्यकर्ते व मतदार बंधू भगिनी उपस्थित होते। तर विद्यमान आमदारांनी कार्यकर्त्यांचं खच्चीकरण करण्याचे काम केलं असा आरोप राजेश इंगोले पाटील यांनी केला। त्यावेळेस हे आमदार साहेब काय म्हणले, हे डुकर म्हणले उसामध्ये घुसलेत म्हणले। आता मान्य आम्ही डुकर हो, तुम्ही काल टोकाळीवर आलते, टोकाळीवर आले, साहेबांना तिथं सांगितलं आम्हाला की शेतकऱ्यांसाठी हा कारखाना चालू करायचा, तुमची भागीदारी आहे तिथं 25% आम्हाला काल कळालं। अहो आम्ही तरी 4-5 धांडे तोडले असतील ते डुकरं म्हणून उसात जाऊन, तुम्ही तर अख्खा कारखाना गळण्यासाठी रानडुकरं झाले की हो। आम्हाला शेतकरी आहेत आम्ही, आम्हाला वाटते कारखाना चलायला पाहिजे। तिथं दांडेगावकर साहेबांनी कारखान्याच्या मशिनरी घेण्यासाठी साखर निर्मितीची मशिनरीच नव्हती, त्या काळामध्ये खराटे साहेबाच्या काळामध्ये 1.25 कोटी रुपये तिथे दिले।